तर आज बनवली होती रशी, म्हणजे हा व्हिडिओ त्या दिवशीचाच आहे ज्या दिवशी मांडे बनवले होते, पण तो व्हिडिओ राहिला होता चुकून टाकायचा, म्हटलं चला आज टाकून देऊया। तर इथे सर्वात आधी तर ओलं खोबरं भाजून घेतलं आणि कांदा तर म्हणजे ज्यावेळेस मांडे केले त्याच वेळेस चुलीत टाकला होता भाजण्यासाठी। तर तो भाजलेला कांदा, लसूण, अद्रक, मिरच्या हे सगळं वाटण करून घेतलं आणि इकडे लगेच कढई ठेवली। कढईमध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, ते चांगलं तडतडलं आणि लगेच आपला घरगुती मसाला, थोडीशी लाल मिरची आणि मीठ हे सगळं टाकून परतवून घेतलं तेलामध्ये। ते परतलं, लगेच तो मसाला जळू नाही द्यायचा, लगेच तो परतला आणि लगेच त्याच्यामध्ये आपलं वाटण जे बनवून घेतलं होतं ते टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून ते शिजवून घेतलं, चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं। आणि याच्यामध्ये आपण जर म्हणजे पुरणाच्या पोळ्या करतो त्याच वेळेस ही डाळ उरती, कारण आपण काय स्पेशल भाजीसाठी डाळ शिजवून घेत नाही। मग जर आपण पुरणाच्या पोळ्यांमध्ये करत नसेल तर मग आपण ती डाळ भाजून वाटून पण टाकू शकतो, पण ही डाळ तशीच होती, त्याच्यामुळे मग ही परतवून घेतलं। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय, थँक्यू।